कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या असंवेदनशीलपणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचलेत। अब्दुल सत्तारांनी जालन्यातल्या वडीगोद्री गावातल्या पीक नुकसानाची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना सत्तारांनी पीक नुकसान पाहणीऐवजी कृषी विभागाच्या मिलट दौडमध्ये सहभाग घेतलेला होता। न्यूज 18 लोकमतनं याची बातमी दाखवतात सत्तार यांनी शेताच्या बांधावर जात पिकांच्या नुकसानाची पाहणी केली आहे। उशिरा का होईना कृषी मंत्र्यांना जाग आली, पाहणी केली, आता मदत तरी वेळेवर द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत। दरम्यान शेतकरी नेते अनिल पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या या असंवेदनशीलतेवर काय नेमकी प्रतिक्रिया दिली होती पाहूया। कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय। आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे। मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचं समोर आलेलं आहे, कारण अवकाळी पाऊस सुरूच आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा राज्यात पावसाची शक्यता आहे। 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे, तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। दरम्यान या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे। मराठवाड्यामध्ये 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं इथले धबधबे ओसंडून वाहतायत। जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अजिंठा येथील वाघूर नदीला पूर आलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय।